शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। जिल्हा परिषदांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेला जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार, तर 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। एक महत्वाची बात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्याच दिवशी 15 लाख कोटींचे करार। महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत करार। गेल्या वेळेस 15 लाख कोटींचे एमओयू झाले, आता त्यापेक्षा जास्त करू। दावोस दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। माहीम प्रभादेवीमधील पराभवानंतर शिंदेची शिवसेना आणि भाजपमधील वाद चिघळला। निवडणूक काळामध्ये प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेच्या कार्यकर्त्याचा दावा। शिंदेच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप तक्रार दाखल करणार। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव। शिंदेसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्याकडून पराभवाचं खापर हे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। सरवणकरांचा रोख भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे। मीडियासमोर अशा संपूर्ण गोष्टी बोलणं टाळलं पाहिजे। सरवणकरांनी चिंता व्यक्त केल्या विषयाची सत्यता तपासू, अमित साटम यांची प्रतिक्रिया। सरवणकर बालिश म्हणून बडबडत आहेत, लोक तुम्हाला कंटाळली आहेत, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय। आमदार महेश सावंतांची सदा सरवणकर यांच्यावर टीका। शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, तर शिंदेच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौर पदासाठी काल रात्री दिल्लीमध्ये झाली खलबत। राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची काल रात्री उशिरा बैठक झाली। राहुल शेवाळे, अमित साटम यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। मातोश्री परिसरामध्ये बाप तो बाप होत आहे अशा आशयाचे बॅनर। ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुनील जाधव यांची बॅनरबाजी। सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता, शिंदेंना डिवचणारे बॅनर्स। महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक जाणार नाही। महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक गेल्यास कारवाई केली जाणार, ओवेसींचा थेट इशारा। राज्यातील 29 महापालिकांमधील नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार, तर दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1 कोटी 37 लाखांच्या खर्चाची भर पडणार। 4 वर्षांनंतर खर्चात वाढ, तर मानधन मोबाईल देयकांचीही भर। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची तेलंगणातील महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती। भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घोषणा। जळगावमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप, तर धमकी देणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महापालिकेमध्ये विष्णू भंगाळे यांचा विजय झाल्याच्या रागातून धमकी आल्याचा आरोप। कल्याणमध्ये सेना भाजपात जागावाटपावरून जुंपली, तर महापालिका निवडणुकीमध्ये सेना भाजप जागावाटपात समन्वय नाही। तिकीट वाटपावरून कल्याण शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आणि ठाणे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्यामध्ये वाद असल्याचं समोर। धाराशिवमध्ये भाजप शिवसेना युतीवरून शिवसेनेत गटबाजीचं चित्र। तानाजी सावंतांच्या बैठकीकडे राजन साळवी, सरनाईक यांची पाठ।